आणि विशाल पोवांना एक प्रमाणपत्र प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे। उशीर झालेला आहे तर मी माझ्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहे। स्तवनला सुरुवात करत आहे। सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या। सह्याद्रीच्या कुशीत जन्मलो आम्ही मायभूमीचा आदर। सह्याद्रीच्या कुशीत जन्मलो आम्ही मायभूमीचा आदर। आणि जो कुणी हिंदुस्थानाशी लढला त्याची काय कदर केली जाणार ना। बघा म्हणून काय म्हणायचंय, जो उठेगी वतन के खिलाफ आवाज तो काट देंगे उस जुबान को। आपल्या देशावरती स्तवन आहे त्यामुळे सगळ्यांचं जरासं नीट लक्ष असू द्या। जो उठेगी वतन के खिलाफ आवाज तो काट देंगे उस जुबान को। डालेंगे तिरंगा अंदर और निकाल देंगे उसकी जान को। और किसी दुश्मन की माँ ने ऐसा दूध नहीं पिलाया जो मिटा सकेगा हिंदुस्तान को। जो मिटा सकेगा हिंदुस्तान को। मग मला काय म्हणायचंय, ज्याने धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान। ज्याने धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान। पेटून उठला माझा सारा हिंदुस्तान। पेटून उठला माझा सारा हिंदुस्तान। जर सगळ्यांना आवडलं असेल तर तुमचा टाळ्यांचा प्रतिसाद मला आला पाहिजे। क्या बात है। ज्याने धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान।
बोल श्री गजानन वागदेवी बजरंग बोला परमहंस गुरु गणपती कैलासवासी रामचंद्र पांडुरंगाराम अखंड नागेश्वरीचा जय भवानीनाथ मंडळ चिंचोली शेलारवाडी यांचा स्तवन झालेले आहे. गणाला सुरुवात करीत आहे. एक आतुरता बाप्पा तुझ्या येण्याची आहे, एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आहे. एक आतुरता बाप्पा तुझ्या येण्याची आहे, एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आहे. आणखी काही नको या
गणा
देसाई गाव साखरपा, दिलीप नामे गाव साखरपा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. या ठिकाणी युट्यूबवर आलेले आहेत तर त्या सर्वांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते. तसेच चिंचवली भाटरवाडी म्हणजेच चिंचवली माझे गाव तिथून रवींद्र चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच विवेक चव्हाण म्हणजेच माझा मामा याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि रेशम रसाळ याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. आता स्तवन आणि गण झालेला आहे बरोबर. जरा तुमचा आवाज येऊ द्या. थांबा जरा सगळ्यांनी शांत राहा. तुमचा आवाज येऊ द्या. सगळ्यांना उत्सुकता कशाची झाली? कशाची? असा आवाज आला पाहिजे. तुमचा प्रोत्साहन जेवढा मला मिळेल ना तेवढं विशाल बुवांना आज मी लवकरात लवकर घरी पाठवेन. चालेल ना बुवा? स्तवन गण झालेला आहे. गवळण घेते आणि जी गवळण आता घेणार आहे ती गवळण ऐकण्यासाठी आतून जरा बाहेर आला तर बरं होईल. बरोबर आहे ना? नाहीतर नंतर बोलतील बाई काय बोलून गेल्या, काही ऐकायला आलेलं नाही. म्हणून आधीच सांगते बुवा बाहेर या आणि माझी गवळण ऐका. गवळण अगदी शास्त्रात आहे म्हणजे जी बुवांना लागेल सुद्धा आणि तुम्हाला मजा सुद्धा येईल आणि गवळण शास्त्रात सुद्धा आहे. आधी मला सांगा गवळण हटके झाली पाहिजे की नाही? आणखीन जरा मोठ्याने. गवळण हटके झाली पाहिजे ना? घ्यायची म्हणून बघा काय म्हणायचंय. त्या यमुनेच्या काठावर डाव मांडलेला होता. सवंगड्यांसोबत कान्हा एक असा रमलेला होता. चेंडू फळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. चेंडू फळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. आणि चेंडू उडवून डोहामध्ये तो गेला.
यमुनेच्या काठावर चेंडू फळीचा डाव खेळत असताना तो चेंडू हा यमुनेच्या डोहात जातो आणि तो चेंडू आणण्यासाठी तो श्रीकृष्ण सुद्धा त्या डोहामध्ये जातो आणि त्या यमुनेत कालिया नाग, सगळ्यांना माहिती आहे ना, तो कालिया नाग त्या यमुनेच्या डोहात असतो आणि त्याचंच हरण करण्यासाठी श्रीकृष्ण त्या यमुनेच्या पाण्यात गेलेला असतो. तर काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना. आता विशाल दिसला. विशाल म्हणजे काय, तर बुवा तुम्हाला जर तुमच्या नावाचा अर्थ माहित नसेल, विशाल म्हणजे मोठा. तो कालिया नाग किती मोठा होता म्हणून काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा श्यामना. आता श्याम म्हणजे कोण, तर श्रीकृष्ण. त्या कालिया नागाच्या वर श्रीकृष्ण चढलेला असतो, माहिती आहे ना तुम्हाला. त्या कालिया नागाचं हरण करताना श्रीकृष्ण त्या कालिया नागावरती नाचतो आणि तेव्हा तो कालिया नाग त्या यमुनेच्या पाण्यातून दुसरीकडे जातो. म्हणून काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा श्यामना. बुवा तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नाहीये. घ्यायची गवळण घ्या. यमुनेच्या डोहा गेला ना, यमुनेच्या डोहा गेला ना, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा श्यामना. दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा श्यामना. यमुनेच्या डोहा गेला ना, यमुनेच्या डोहा गेला ना, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा श्यामना. दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा श्यामना. यमुनेच्या डोहा गेला ना, यमुनेच्या डोहा गेला ना.
शास्त्रात आहे, बरोबर आहे ना? तर बुवा दुसऱ्या बारीत येऊन इथं काही बोलाल तर तसं चालणार नाही. स्वप्नीलजी थोरे यांकडून गवळणीसाठी आणि खेडच्या वाघिणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहे. तर प्रश्नपद घेत आहे आणि बुवांना प्रश्न असा आहे, कपिल कोण, मुनी कोण आणि सवाद कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय? बुवा, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन काही रसिकांना सांगाल तर तसं चालणार नाही. प्रश्नपद घेते, लक्ष असू द्या. एक विषय माझा ध्यानी धरा, दिला सवाल उत्तर द्या खरा, नाहीतर हातात बांगड्या भरा. दिला सवाल उत्तर द्या खरा, नाहीतर हातात बांगड्या भरा.
गावाचं उत्तर करावं नाहीतर आताच बांगड्या करावं आज गाजतोय शक्ती तुरा एक विषय माझा ध्यानी धरा आज गाजतोय शक्ती तुरा एक विषय माझा ध्यानी धरा तिला गावाचं उत्तर करावं नाहीतर आताच बांगड्या करावं तिला सवाल वर्धा करावं नाहीतर आताच बांगड्या करावं तिला सवाल वर्धा करावं नाहीतर आताच बांगड्या करावं तिला सवाल वर्धा करावं नाहीतर आताच बांगड्या करावं तिला सवाल उत्तर द्या खरा नाहीतर हातात बांगड्या भरा अशा प्रकारे मी माझी पहिली बारी इथे संपत आहे आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.